नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या भागामध्ये आपण संतवाणी पाहिली होती, भेटी लावे जीवा। यामध्ये संत तुकाराम महाराज जे आहेत यांनी आपण पाहिलेले की त्यांना विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळे दृष्टांत दिलेले आहेत। त्यामध्ये त्यांनी भुकेलेल्या बाळाचं उदाहरण दिलेलं आहे, पौर्णिमेच्या चंद्राबद्दल सांगितलेलं आहे, माहेराच्या लेकी सुनीबद्दल सांगितलं। म्हणजे अशा अनेक उदाहरण म्हणजे दृष्टांताद्वारे त्यांनी सांगितलं की मला सुद्धा विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागली आणि हे विठ्ठला आता अंत पाहू नको, तू काय कर माझ्या भेटीसाठी ये। आणि यासाठी आपण वेगवेगळे शब्दार्थ वगैरे याचा अभ्यास केला होता। परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता शब्दार्थ जे लिहून घ्यायचे, कारण परीक्षेमध्ये आपल्याला समानार्थीमध्ये शब्दार्थ विचारले जातात। चला तर पाहूया आपण शब्दार्थ। पहा, शब्दार्थाकडे जाऊया तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी तुम्हाला हे सर्व शब्दार्थ वहीमध्ये लिहून घ्यायचे आहेत। विद्यार्थी मित्रांनो, भेटी लागे जीवा संत तुकारामांची संतवाणी है। भेटी लागी हा शब्द म्हणजे भेटीसाठी। ये शब्दार्थ आप लोगों को लिखना है क्योंकि हमें समानार्थी में पूछे जाते हैं। भेटी लागी यानी भेटीसाठी। जीवा यानी मनाला। जीवा यानी क्या होता है? मनाला। आस यानी ओढ़ लगने, किसी के प्रति हमें जो है आस लगती है, यानी हमें लगता है वो मिलना चाहिए, तो ऐसे कहते हैं ओढ़ लगने। मुळा म्हणजे निमित्ताने। मुळाचा अर्थ काय होतो? निमित्ताने। लेकी म्हणजे काय? मुलगी यानी लड़की। लेकी म्हणजे मुलगी। वाटुली म्हणजे काय? वाट पाहणे। या ठिकाणी वाटुलीचा अर्थ काय होतो? वाट, इंतजार करना, याला सुद्धा असं म्हटलं जातं। भुकेलिया म्हणजे काय? भूक लागलेला। म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणाला भूक लागली होती? याच्यामध्ये बाळाला, म्हणून या ठिकाणी दिलेले भुकेलिया म्हणजे भूक लागलेला। त्यामुळे दुसरा पहा शब्द अति म्हणजे काय? खूप। अतिचा अर्थ काय होतो? खूप। म्हणतो ना मला अतिशय भूक लागली आहे, अति म्हणजे अर्थ होतो खूप। उरीचा अर्थ होतो मनात। उरी म्हणजे काय? मनात। आणि पुढचा शब्द आहे माऊली। सर्वांच्या हा परिचयाचा शब्द असेल। माऊली म्हणजे माता। मज म्हणजे मला। आणि त्यानंतर आहे श्रीमुख, म्हणजेच काय? विठ्ठलाचा चेहरा। मुख म्हणजे काय? चेहरा। श्री म्हणजे कोण? विठ्ठल, तो यहाँ पर विठ्ठल का चेहरा। दावी म्हणजे दाखव। अशा पद्धतीने तुमच्या समोर हे शब्दार्थ दिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व शब्दार्थ तुमच्या वहीमध्ये लिहायचे, कारण या ठिकाणी तुम्हाला काय असतं? शब्दार्थ जे आहे समानार्थी शब्दामध्ये तुम्हाला शब्द विचारले जातात, मग हे सारे शब्द तुम्हाला लिहिता आले पाहिजे। तर विद्यार्थी मित्रांनो, हे तर आपलं शब्दार्थाचं झालं, परंतु आपल्याला परीक्षेमध्ये जे आहे काय असतं? संतवाणी ही दिलेली असते आणि आपल्याला त्या संतवाणीची प्रश्न उत्तरं लिहायची असतात। मग आपण ती संतवाणीची प्रश्न उत्तरं कशा पद्धतीने लिहिणार आहोत ते आपण पाहणार आहोत। पहा, तुम्हाला संतवाणी पूर्ण लिहून दिलेली असेल आणि लिहून दिल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तरही शोधायची असतात। मग कशा पद्धतीने प्रश्न विचारलेत आपण पाहणार आहोत। या ठिकाणी पहा, प्रश्न पहिला, पुढील कविताच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा। देखो, हमें परीक्षा में इस तरह से सवाल दिया जाता है, हमें पहले सवाल को अच्छी तरह से पढ़ना है और उसके बाद काम करना है। तो यह प्रश्न पहला दिया है, पुढील कविताच्या आधार, मतलब जो आगे हमें कविता दी है उसके आधार पर हमें जो सूचना दी है वैसे ही कृति मतलब कार्य को करना है। तो पहला प्रश्न दिया है कृति नंबर 1, कोष्टक पूर्ण करा। कोष्टक मतलब ये जो हमें चौकोन दिया गया है, इस चौकोन को हमें पूरा करना है। तो इस तरह से एक कोष्टक दिया गया है और कुछ शब्द जो है लिख दिए गए हैं, तो उसे हमें क्या लिखना है उसके बारे में हमें सोचना है। नंबर 1 पर देखने से पहले हम लोग जिसमें देखेंगे चार्ट में क्या लिखा है? अक्रमांक म्हणजे पहिला जो आहे तुम्हाला अनुक्रमांकामध्ये तुम्हाला 1 2 3 4 असे अनुक्रमांक दिलेले असणार आणि त्यामध्ये पहिल्यामध्ये लिहिले बघा, वाट बघणारा। कोण आहे वाट बघणारा? त्यानंतर कोणाची वाट बघतो? किसका इंतजार कर रहा है? आणि वाट बघण्याचे कारण, मतलब यहाँ किस कारण की वजह से जो है इंतजार हो रहा है। तो यहाँ पर नंबर 1 पर देखो दिया गया है चकोर। अब चकोर जानते हैं, ये चकोर पक्षी जो है इसके बारे में हम लोग कविता में पढ़े हैं, तो आप लोग को समझ में आएगा कि यहाँ पर चकोर पक्षी जो है इसके बारे में लिखना है। वाट बघणारा कोण आहे? चकोर आहे। पहा, इंतजार करने वाला कौन है? चकोर पक्षी। कोणाची वाट पाहतो मतलब ये किसका इंतजार कर रहा है। आणि वाट बघण्याचे कारण, तो वाट मतलब किस कारण से देख रहा है? तो चंद्र किरण है त्याचे जीवन, क्योंकि चकोर पक्षी जो है इसका जीवन जो है चंद्र किरण ही है, इसीलिए हमें ये ध्यान रखना है।
अब देखो इसमें आपको समझ में आएगा कि चकोर पक्षी किसका इंतजार कर रहा है। तो हम जब कविता पढ़े हैं तो आपके लोगों की बातें समझ में आएगी। हम लोग बाद में जो है संतवाणी को देखते हैं तो आपको शब्द समझ में आ सकते हैं। दूसरा शब्द दिया गया है वाट बघणारा, इधर कोई लिखा नहीं है और यहाँ कोणाची वाट बघते हैं, माहेरचे बोलवणे येणे, यानी मैके से बुलावा है इसलिए। और यहाँ दिया है कारण, क्यों इंतजार किया जा रहा है। त्यानंतर तिसरं बघा भुकेलेला बाळ। अब वाट बघणारा कौन है, भुकेलेला बाळ, यानी जो भूखा बच्चा है वो इंतजार कर रहा है। कोणाची वाट बघतो, किसका इंतजार कर रहा है, और वाट बघण्याचे कारण। इस तरह से चौखट जो हमें पूरी तरह से लिखनी है। अब हम कविता की ओर चले गए और देखते हैं। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिली ओळ आपण पाहिलं, लक्षात येतं भेटी लागे जीवा लागली आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन। आता चकोर पक्षी कुणाची वाट पाहतोय, पौर्णिमेचा चंद्रमा। कुणाची वाट पाहत आहे, पौर्णिमेचा चंद्रमा, कारण त्याचे जीवन काय आहे, काय आहे लक्षात आलं, चंद्रकिरण हेच त्याचे जीवन आहे। त्यामुळे कुणाची वाट पाहतो तो, पौर्णिमेच्या चंद्राची। मग आपण अशाच पद्धतीने आपल्याला माहेरच्या लेकी सुनी जी आहेत त्याचं उदाहरण दिलेलं आहे। मग आपण या ठिकाणी बघा दिवाळीच्या मुळा लेकी आसावली, म्हणजे या ठिकाणी माहेरचे बोलवण्याची कोण वाट पाहतात, लेकी पाहतात। लेकी म्हणजे मुली पाहतात। मग आपण या ठिकाणी लेकी हा शब्द लिहायचा आहे, कारण दिवाळी येणार आहे त्यामुळे ते वाट पाहतात। दुसरा आहे भुकेलिया बाळ, म्हणजे भुकेलेला बाळ कोणाचा जी वाट पाहतोय, आईची। का तर ते आई जी आहे त्याला म्हणजे जेवण देणार आहे, म्हणून जे आहे बाळ जे आहे आईची वाट पाहतं। मग असे शब्द आपण त्या ठिकाणी लिहायचे आहेत। पहा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे चकोर पक्षी वाट बघणारा चकोर आहे, आपण कोणाची वाट पाहतो, तो पौर्णिमेचा चंद्र। मग या ठिकाणी हा शब्द लिहिणार आपण, पौर्णिमेचा चंद्र। वाट बघण्याचे कारण चंद्रकिरण हेच त्याचे जीवन। माहेरचे बोलावणे, कोणाची वाट बघतो, तर माहेरचे बोलवणे येण्याची। कोण पाहते वाट, लेकी। इथे शब्द काय ना, यहाँ लेकी हा शब्द येणार आहे, कारण दिवाळीच्या सणाला बोलवणे येते, म्हणून मतलब दिवाली को बुलावा आता है, इसलिए लड़कियां मैके का इंतजार करती है। भूकेलेले बाळ मतलब भूखा बच्चा जो है किसका इंतजार कर रहा है, आई मतलब माता का। क्यों, हा या ठिकाणी त्याला जेवण मिळणार म्हणून, म्हणजे त्या ठिकाणी त्याला काय मिळणार आहे, आईकडून जेवण मिळणार आहे, म्हणून तो वाट पाहतो। म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी शब्द जे आहेत भरायचे आहेत। त्यानंतर पहा प्रश्न दूसरा, लिया। देखो प्यारे बच्चे, यहाँ पर हमें योग्य अर्थ लिखना है। यहाँ एक पहला शब्द दिया आस लागने, म्हणजे मतलब आस लगने। अभी 4 पर्याय हमें दिए हुए हैं, इनमें से एक पर्याय सही है, उसे हमें चुनकर लिखना होता है। तो यहाँ आस लागणे, यहाँ दिया है ध्यास लागणे, त्यानंतर आहे उत्कंठा वाढणे, घाई होणे, तहान लागणे। तर या चौघांपैकी जे बरोबर आहे आस लागणे, याचा अर्थ ध्यास लागणे। आस लागणे म्हणजे काय, ध्यास लागणे। मग आपण काय करणार, आस लागणे म्हणजेच या ठिकाणी हा शब्द भरणार आहोत, ध्यास लागणे, आणि त्याच्या खाली जी ओळ आहे ती अधोरेखित करणार आहोत। अधोरेखित करणे म्हणजे काय, अंडरलाईन करणे। म्हणजे या ठिकाणी हा जो शब्द आहे आपण काय करणार आहोत, अधोरेखित करणार। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी हे चारही पर्याय परीक्षेमध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही। परीक्षेमध्ये तुम्हाला 4 पर्याय लिहायचे नहीं, परीक्षा में ये चारों पर्याय को नहीं लिखना है। जो सही उत्तर है उसके सामने लिखना है और उसके नीचे अधोरेखित करना है, अंडरलाइन करना है। हा झाला प्रश्न दूसरा। त्यानंतर पहा प्रस्तुत कवितेचे रसग्रहण करा। आता रसग्रहण करायचं म्हणजे काय करायचं, जर तुम्हाला कविता समझली असेल विद्यार्थी मित्रांनो, अगर आपके कविता समझ में आई होगी तो कुछ प्रश्न दिए गए हैं, इसे हमें पूरा करना है। जैसे यहाँ पहला प्रश्न दिलेला है कवि। अभी ये जो हम लोगों ने देखे संत तुकाराम जी की संतवाणी थी, भेटी लागे जीवा, तो इसको किसने लिखा है, इसके कवि कौन है, तो एक अक्षर में हमें उत्तर लिखना है संत तुकाराम। कोण आहे, संत तुकाराम। म्हणजे या ठिकाणी आपण काय शब्द लिहिणार आहोत, संत तुकाराम लिखने वाले हैं। कवितेचा विषय, अभी इस पूरे कविते में विषय काय आहे, विठ्ठलाच्या भेटीची ओढ। काय आहे, विठ्ठलाच्या भेटीची ओढ। म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा जो मुद्दा आहे तिथे मांडायचा आहे। तिसरा प्रश्न आहे, तिसऱ्या प्रश्नामध्ये काय लिहिलंय, कवितेतील आवडलेली ओळ। मग आपल्याला इथे ओळ लिहायची। पहा विद्यार्थी मित्रांनो, आता ह्यामध्ये पूर्ण जी कविता तुमच्या समोर दिलेली आहे यामध्ये तुम्हाला कोणतीही ओळ आवडू शकते, गरज नाही की तुम्हाला हीच ओळ लिहिली पाहिजे। जर एखाद्याला भेटी लागे जीवा लागली आस, पाहे रात्र दिवस वाट तुझी, कुणाला ही ओळ आवडली असेल तर ही लिहू शकता। कोणाला आवडेल पौर्णिमेचा चंद्रमा चकोर जीवन, तैसे माझे मन वाट पाहे,
वो अच्छी लग रही लाइन तो ये लिख सकते। अगर किसी को लग रहा है नहीं मुझे लास्ट वाली लाइन लिखनी है, तुका म्हणे मज लागली स भूक धावुनी श्रीमुख गावी देवा। अगर आपको ये अच्छी लग रही तो इस तरह से आपको जो अच्छी लग रही, आवडणे यानी क्या, जो लाइन आपको अच्छी लगती है उसके बारे में लिखना है। पहा चौथा प्रश्न, वाङ्मय प्रकार म्हणजे वाङ्मय प्रकार म्हणजे काय, तर हा कवितेचा कोणता प्रकार आहे, तो मला माहिती असेल की संतवाणी आहे आणि हा अभंग प्रकारामध्ये येतो। कोणत्या प्रकारामध्ये येतो, अभंग। संतवाणी जितक्याही असतात विद्यार्थी मित्रांनो, जितनी भी संतवाणी होती है वो किसमें आती है, अभंग इसमें आती है। प्रश्न 5वा, कवितेतून मिळणारा संदेश म्हणजे या कवितेतून तुम्हाला काय संदेश मिळालेला आहे की आपल्याला जर एखाद्या व्यक्तीची भेटीची ओढ लागली असेल तर त्याला कधी भेटू असा नेहमी मनामध्ये वाटत असतं आणि त्यासाठी सतत आपण त्याचा काय करतो, ध्यास घेतो। हा संदेश यातून आपल्याला मिळालेला आहे। त्यानंतर 6वां प्रश्न, संदर्भासह स्पष्टीकरण करा। अब देखो संदर्भ और स्पष्टीकरण, तो हम लोग क्या करेंगे, संदर्भ पहला ये शब्द यहाँ पर लिखेंगे और यहाँ लिखेंगे भेटी लागे जीवा। या संतवाणीमध्ये संत तुकारामांनी विठ्ठलाच्या दर्शनाची ओढीचे वर्णन केलेले आहे। त्यानंतर मग स्पष्टीकरण, स्पष्टीकरण म्हणजे 2 लाइनों का स्पष्टीकरण करना है। भेटी लागे जीवा लागली आस पाहे रात्र दिवस वाट तुझी। तर या ठिकाणी संत तुकाराम म्हणतात की माझ्या मनाला, माझ्या जीवाला काय लागलेली आहे, तुझ्या भेटीची जी आहे आस लागलेली आहे। त्यामुळे मी सतत परमेश्वरा तुझे मुख पाहण्यासाठी मी रात्र दिवस वाट पाहत आहे, तर तू आता ये आणि मला भेट। अशा पद्धतीने आपण संदर्भामध्ये या दोन्ही ओळींचा अर्थ लिहायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की आपण ज्या वेळेला सतत अभ्यास करतो, सतत कविता वाचन करतो, तुम्ही छान प्रकारे जे आहे प्रश्नांची उत्तरं लिहू शकता। म्हणून काय करायचं, तुम्हाला सतत कविता वाचन करा। कविता वाचून झाल्यानंतर प्रश्न नक्की काय विचारला आहे, कशा पद्धतीने विचारलाय, प्रश्न वाचा, त्यानंतर उत्तर लिहा। पुन्हा भेटूया, नमस्कार।